नाही मग त्याला कामच नाही दुसरं काही. हे आमचे धड नाहीत ना हो. हे मराठी, हे मुसलमान, हे दलित, हे धडाचे नाहीत आमचे. हे जर नीट जर राहील ना, मुसलमानाचं कोणाचंच वाकडं करू शकत नाही देव. फक्त दंगली करायच्यात त्याला आणि मतं भागून घ्यायचे. नुसतं झुंजी देते एकामेकाला. आम्हाला आमच्यात कोटाकोटी लावते. घेणं नाही देणं, जे आयुष्याला लागतं ते दे ना. हिंदू धर्म टेकायचा ना तुला. आम्ही कोण आहेत? हिंदू आहेत ना. कारण आमच्या लेकरा बाळाला बी मोठं. मराठी हिंदू नाहीत का? तर नुसतं मारामारी लागतात हिंदू मराठी. हे लेकरा बाळ ओरडतात ना रोज आरक्षण दे म्हणून. तुला हिंदू धर्म टिकून धरायचा ना. अरे हिंदू धर्म तर आम्ही टिकितो फक्त. सगळ्यात आधी काठ्या घेऊन आम्हीच असतो. मराठ्याशिवाय कोणी परंपरा नाही टिकून धरीत. आज आमचेच मूर्ती पाडायला निघाला मराठ्यांच्या पोरायची. हिंदू आहेत ना आम्ही. आणि जातवान अस्सल हिंदू आहेत परत. आम्हाला गर्व आहे, स्वाभिमान आहे आमच्या धर्माचा. पण जर आमचे जातच संपायला लागले, धर्म कसा टिकवायचा आम्ही? आम्ही आरक्षण दे म्हणतो ना. तुला लई हिंदूचा पाकडा आहे ना. तुला वाटतं हिंदू मोठे व्हावेत. मराठ्याचे गरीब हिंदू आहेत. दिन त्या हिंदूला ते मोठे होतील ना. लढायला सक्षम होतील. पण मोगम सांगायचं मुसलमानाचं असं, हिंदूचं तसं. मुसलमान काही त्रास दिला का आता? नाही. कम मागा लागला उगाच उगाच त्यांच्या. त्रास दिल्यावर ठीक आहे ना, बघू ना. ते काही म्हणतच नाहीत. आणि जे म्हणते त्याच्या मागं नाही लागायचं. आता आम्हाला आमचाच हिंदू विरोध करतोय. छगन भुजबळ कोण आहे? हिंदू नाही का देव? त्याला बोला ना की तू हिंदू आहेस, कशाला विरोध करतो आरक्षणाला? हिंदूच हिंदू मारायला निघालाय आम्हाला. ही कोणची पद्धत आहे तुमची? त्याला नाही वाटत त्या छगन भुजबळला की हिंदू मोठा व्हावा बाबा, हिंदूतला मोठा वर्ग आहे मराठा. म्हणजे मारामाऱ्या करायचं असलं की हिंदू धोक्यात आला. आणि आरक्षण मागितलं, अरे आमच्यात नका येऊ म्हणते तुम्ही. का? ही हिंदू आहे का तुमचा?